बघा इतकं झालंय आता आहे ना. बघा हे असे शिंपल्या नदीवरती आलोय आणि प्लॅन झालाय, कारण तर आजच्याला आहे ना घरीच होतो आणि प्लॅन झालाय शिंपले काढायचा. तर आलो नदीवरती आणि नदी काय आपल्या जास्त लांब नाही, जवळच आहे एकदम. तर आता आहे ना 5 वाजल्यात तरी सुद्धा आलोय, कारण तर आहे ना उशीर लागायचा नाही, शिंपल्याच काढायच्यात आपल्याला. आणि प्लॅन तर नाही जास्त रेसिपीचा, तरी सुद्धा आहे ना बघू थोडंफार आणलंय. सायमन जमलं ना तर आपण सुक्काच फ्राय बनवू आपण, आणि बाकीचे आहे ना काढून घरी घेणार आहे. कालवण्यासाठी आलोय संध्याकाळच्याला. त्या बरोबर आहे ना शिंपले सुद्धा काढणार आहे आम्ही. बघू कोण कोण उतरतंय ना पाण्यामध्ये, ते नक्कीच तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर आहे ना, जवळजवळ 1 वर्षातनंच आपल्याला टाइम येतोय शिंपले काढायचा. तर आहे ना आता कपडे सुद्धा चेंज करून झालेत. आता बघू कोण कोण पाण्यामध्ये उतरतंय ना, तुम्हाला दाखवतंय. आणि आपण थोडं ना पुढच्या बाजूला झाडं असतात नाही, अशी झाडं ह्याच्या खाली आहे ना निवाऱ्याला मग शिंपले असतात बसलेल्या. मग त्या तशाच ठिकाणी आहे ना तयार होतात. मेन मग चिखल पण असतंय आणि जास्त आहे ना कचरा नसतोय. मेन मग तशा ठिकाणी असतात ते. बघा मोठी मोठी झाडं आहेत ना, याच्या सावलीला जास्त करून आहे ना शिंपल्या आपल्याला भेटू शकतात. त्याच्यामुळे ना ह्या साईडला आलोय. इथं आपल्याला ना शिंपल्या भेटू शकतात. हे असे मोठे मोठे झाडं असतात ना, ह्याच्या सावलीलाच मग असतात जास्त करून आहे ना शिंपल्या असतात. 4 जण उतरतोय पाण्यामध्ये आता. बघा आई तिकडे गेले, शालू पिंकी आता चालले. तर मेन मग ना ह्या टायमिंगला ना करंजाचे झाडं असतात ना, आणि त्या झाडाला ज्या वेळेस आहे ना फुलं येतात ना, आपल्याला सुद्धा अंडे असतात. तर तो ह्योच टायमिंग आहे शिंपल्या काढायचा. 1 नंबर चवदार सुद्धा असतात ह्या टायमिंगला. तर आता त्याच काढू आपण आणि बघू आपल्याला किती भेटतात. तर मजा येणार आहे. पाण्यामध्ये उतरायला लागते, त्यासाठी बुडून येणार शिंपल्या काढायच्यात. तर चला आता ह्या साईडला जायचं आहे आपल्याला. एक हे बरं अक्षय, एक तर चांगलाच मोठ्या साईजचा भेटलाय आणि 2 बारके आहेत. इतके पण बारीक नाही बघा, हो एकदम मोठ्या साईजचा आहे. आता पिंकी उतरली, तिकडे शालू आणि आई. आता मी सुद्धा उतरतोय आणि अक्षय सुद्धा येतोय. इथं कडेला जास्त काही खोल नाही, चिखल येणार जास्त, तर चिखलामध्ये असतात ते. बघा तिकडे शालून आहे ना बुडी मारून आहे ना एक काढलंय. दाखव दे ह्याच्यामध्ये ते 2 बघा. बघा एकच नंबर. तर आता आहे ना भेटायला लागलं. बघा पाण्यामध्ये उतरतोय आणि पातेलच घेऊन चाललोय आता. बघू किती खोल आहे. इकडं बघा इतकं खोल आहे, कमरेच्या वरती. तर आहे ना ह्या साईडला आहे ना जास्त चिखल नाही आणि शिंपले सुद्धा आहे ना हाताला लागतात. तर उतरलोय 1 नंबर. आता हे पिंकी तुला भेटलं का नाही एखादं पातेलं बघ मागे. बघा तिकडं आहे 4 मोठे मोठे काढलेत. तर मी हातामध्ये आता आहे ना पाण्यामध्ये मोबाईल सुद्धा पकडले. आणि आता थोडे वेळ आहे ना पिंकी जवळ देतो. घेते का पिंकी? आणि मी आहे ना बुडे मारून ह्या साईडला सुद्धा थोडं छातीभर पाण्यामध्ये चांगले मोठे मोठे आहे ना पाहायला लागतात. तर आता बघतोय मी. आणि बघा या साईडला आहे ना पूर्ण नदी आरपार इतकी लांब आहे ना, तिकडं तर काय जमायचं नाही. खोल सुद्धा इतकी खोल आहे ना, इतकं अंतर आहे जवळच कडेलाच, तरी सुद्धा इतकं खोल आहे मग. आणि तिकडे तर जास्तच खोल असणार आहे. तर चला आता मी बघा आता मी घेतलंय मोबाईल. तर आता आहे ना इथं थोडे बुडे मारून आहे ना. बघा आता खाली बुडलेत. सापडले. हा 3 हा बघा 3 काढलेत. दोन मारून थोडं अवघड होतं या साईडला. बघा पिंकीने सुद्धा एकच नंबर.
तर मजा येते. ऊन सुद्धा भरपूर लागायचं आहे आणि आता त्याच्यानंतर आहे ना पाण्यामध्ये उतरलोय शिंपले काढण्यासाठी आणि इतके भेटायला लागल्यात ना. मोठे पिंकी तर हाताने नाही पायानेच काढते. पायाने सुरुवात केली कारण तर इतके लागतात ना पायाला सुद्धा. आतमध्ये सुद्धा भरपूर आहेत तिकडे पण काय गरज पण नाही जास्त आत सुद्धा जायची कारण तरी ना कडेला जे ना इतके भेटतात ना शिंपल्या. पक्का परा दोन लय हाय लय मजा वाटते. बुडी का द्या चला बघा. आता आहे ना मीच मोबाईल हातामध्ये पकडलाय आणि शालू पिंकी आहे तिघी जणीच बास होणार आहे असं वाटतं. इतके भेटायला लागल्यात ना आता बघा. हे पिंकी काढ बुडी मारून चल. बघा इतकं झालं बघा. हे आता परत एकदा आहे ना भरू आपण पाटक्यानी. हे अक्षय तुला एखादा भेटला का नाही? बघा अक्षयला पण एक भेटलाय. ठेव. हे पिंके भेटतात ना आणि जास्त काय उशीर लागायचं नाही लगेचच भरणार आहे बघा. आणि आहे ना डायरेक्ट 5-6 काढले एकाच हातामध्ये. इतके शिंपले आहेत मग. आणि नदीच्या कडेला ना आळूची झाड आहेत ना तशाच त्याच्या सावलीला मग बसलेले आहेत ते शिंपले मेन मग. तर बघू शकताय तिकडे ना आळूचे झाड आहेत ना त्या साईडलाच जास्त शिंपले आहेत. तर तिकडंच आता काढतात बघा. ते पायावाल्या तर आता खालच दाखव इकडं बघा. एकच नंबर. पिंके तुला जलपर्णी बघा किती मोठी वाहून आली. आता आहे ना हवा सुद्धा सुटलाय त्याच्यामुळे आहे ना हे आहे ना गवत सगळं वाहतात बघा. बघा भरपूर इतके शिंपले भेटायला लागल्यात ना आता. लगेच दुसरं सुद्धा आहे ना पातेलं भरलं आता. तर शिंपले आहे ना आम्ही इथंच शिजवून घेणार आहे. म्हणजे ते थोडे शिजवले ना तर ते आपल्याला त्याचं बाहेरचं आहे ना काढता येते त्याच्यामधलं शिंपला ते घ्यायचं साफ करून नदीवरनच. तर दाखवते तुम्हाला आता बाहेर तर निघालो आम्ही बाहेर. आता बघू इथं ज्यांना शिजवून सुद्धा घ्यायच्यात आपल्याला शिंपल्या इथंच तयार करून घ्यायच्यात. बघा आलोय आता आम्ही निघून बाहेर आणि आता आहे ना लगेचच आपल्याला कपडे सुद्धा आहे ना चेंज करून घ्यायला लागणार आहे कारण तर इतकी थंडी वाजते ना आता. बघा इतके शिंपले काढलेत एकदम मोठ्या मोठ्या साईजच्या. या साईडला आहे ना पहिल्या शिंपले काढलेल्या या परत एकदा दुसऱ्या. तर आता पिशवीमध्ये घेऊ. तर कपडे सुद्धा आहे ना बदलून घेतल्यात. आता अजिबातच थंडी वाजत नाही. मगाशी आहे ना पाण्यामधनं बाहेर निघता वेळेस थंडी वाजायची आणि हवा सुद्धा मग ना सुटली. तर आता आहे ना शिंपल्याना तयार करून घेऊ आपण. तुम्हाला दाखवतोय कसे काय करतोय ना शिंपल्या तयार. तर चला आता बघू आपण त्या साईडला जाऊ. तर बघू शकताय दिवस सुद्धा गेला आता बुडायला. तर आता इथंच आहे ना बनवायचंय बघा. सगळं झालंय आता आहे ना शिंपल्या आहे ना आपण स्वच्छ करून घेऊ एकदम तयारच. घरी जाऊन आहे ना फक्त रेसिपी बनवायचं असं करून घ्यायचंय. बघा तिकडे आहे ना शिंपल्या शिजून घ्यायच्यात. 2 पातेलं भरमंता सुद्धा खाईन कारण तर आहे ना ते तुटत नाही. तिला तर काही खाता यायचं ना असं वाटतंय. तर छाया काय आले नाही. छाया घरीच थांबले आजच्याला. तिकडं रोहिदास सुद्धा होता पण त्याला पाण्यामध्ये उतरायला चान्स नाही भेटला कारण तर आहे ना ती त्याच्या पशीच थांबलेली समंता आणि आम्ही चौघच पाण्यामध्ये उतरलेलो. आता पिंकीने ना इथं
चुलीवरती पातेलं सुद्धा ठेवून घेतलंय आणि त्याच्यामध्ये शिंपल्या शिजत घातल्यात. आता टायमिंग आहे आणि इतकं भारी सुद्धा वाटतंय ना नदीवरती थांबायला वेळेस. बघा एकच नंबर, ऊन नाही काय नाही, सगळं एकदम नियमात जे मेन मग की मासे खायचे म्हणून. तर या साईडला येतो एकदम जवळ, आपल्या शेजारीच नदी आहे. तर इथं आहे ना शिंपल्या म्हणा मासे म्हणा भेटतातच. फक्त आहे ना आपल्याला विकायचा जर प्लॅन झाला तर आपल्याला लांब लांब जायला लागते, कारण तर आहे ना वेगवेगळे मासे सापडतात तिकडं, त्याच्यामुळं तसं जायला लागतंय. आपल्या शेजारी आहे ना जास्त करून खवले मासेच भेटतात, त्याच्यामुळं इथं जास्त येत नाही. फक्त कालवणाला साठी येतोय मग इथं जवळच. तर चला सगळे ना आता चालली तयारी तिकडं. बारकी सुद्धा ना हसायला लागली, तिला वाटलंय ना की डायरेक्ट खायजोग झाल्यात, पण खायजोग काय झालं नाही. ते फक्त आहे ना साफ करायचे, त्याच्यानंतर आहे ना घरी जाऊन रेसिपी बनवायची. काय झालं ते समजते नाही. घे उतारून पिंके, घेते ना घे. चल परत एकदा आहे ना दुसरे बघा या पिशवी मध्ये ठेवल्यात. वत बघा हे असे शिंपल्या. तर बघा आता आहे ना लगेचच हे ना काढून घ्यायचंय. तुम्हाला दाखवतच कसं काय काढणार आहे ते. आणि तिकडं सुद्धा आहे ना एक पातेलं परत एकदा शिजत घालायचंय. हे साफ करायचं तोपर्यंत उकडलेले शिंपले ना आता साफ करायच्यात. बघा हे असं चाललंय काम. आता त्याच्यामधलं काढायचंय. अनुष्का दाखव बरं, तू घेतलंय ना काढून. अनुष्कीने घेतलंय. इकडं रोहिदास सुद्धा आहे ना साफ करायला लागलाय. सगळ्यांना माहित जमतंय. तर तुम्हाला दाखवतोय आता आई कशी साफ करते बघा. हे असं वरचं एक काढून टाकायला लागतं हे. आणि याच्यामध्ये सगळे अंडे आहेत, अंड्यावर आल्यात ते. तर आता आहे ना शिंपल्या अंड्यावरती आल्यात. हे सगळं पिवळं पिवळं दिसतात, अंडे आहेत त्याच्यामध्ये. तर बघितलंच कसं काय त्याचे ते जीभ म्हणतात त्याला, नाही काय. तर अनुष्के दाखव बरं तू पण. बघा हे ना हे वरचं आहे ना, हे वरचं हे काढून घ्यायचंय आणि हे आहे ना आतमधलं ते घ्यायचंय. त्याच्यामध्ये अंडी सुद्धा असतात ह्या टायमिंगला. तर जास्त काय वेळ लागत पण नाही त्याला साफ करायला. तर रोहिदास आहे ना तिकडे एक शिंपलं आता भाजतोय. भाजून तर ती बारकी तर काय ऐकतच नाही. तिला वाटलंय की झाल्यात म्हणून, तर तिला आता एक भाजून देतोय तो. कारण तर आहे ना रडायला लागले ते, तिला पाहिजे त्याच्यामुळं. समंताला एक शिंपली भाजून दिली ती. समंता कसं लागतंय? संपवली त्याने बघ. पप्पाला मस्त लागत. हे समंते इकडे बघ ना. समंता मस्त लागतंय का? बघा तोडती कशी बघा. मस्त लागतंय का? बघा अनुष्केला पण दिला एक लहान, बारीक आहे. छोटा होता ते साफ करून एवढाच झालाय बारीक. छोटा दिलता ना तिला. घे. अनुष्की काही छोटा नाही खाणार. तिला मोठा पाहिजे का अनुष्का तुला? मोठा पण मोठा पाहिजे का? हे बाद चल मोठा एक. दुसरे अजून ते पण साफ करायचं तोपर्यंत भाजून तिचा. मोठा टाकलाय ना मस्त. तरी पण खाते ती. हा तिला आता माहिती झालंय दुसरा पण भाजून तिला येणार आहे. तुटतोय का तुला अनुष्के? नाही ना, मग कसा काय खाशील मोठा? ते तसंच लागतंय. गिळून खायचं ते चावून चावून.
आपले समंता संपला का? काय करणार आहे तो शिंपला? आईला काय बोलला? आईला भाजायला सांगितलंय शिंपला. मग तू पण खाणार आहे ना? तुला नाही दिला ना या दोघींनी? नाही. हे पिंके दिलाय ना त्याने भाजायला तुला? हा दिलंय ना, इथं भाजत ठेवलाय मी. तर भाजून हा. झाल्याच्या नंतर देते त्याला खायला. बघा आता आहे ना पक्ष्यांचा आवाज. संध्याकाळचा टाइम झालाय आणि एकच नंबर. हा झालं ना. लय चांगलं ना. आणि आपण कधीपासून बसलोय आपण. तर झालंय बघा, चांगले उचकल्यात. आता घे चल पटकन उतरून. बघा शिपली भाजली. अक्षयला पाहिजे ना. हा, घे. समंता माग. अजून सुद्धा आहे ना समंताला पण पाहिजे ना तिकडं. मागाशी ती एक खाऊन बसली, आता तिला ह्याला भाजून दिलंय आणि त्याच्यात ती परत एकदा मागते. हे अनुष्के तू नाही ना मागत आता का? पाहिजे तुला पण पाहिजे. अरे मस्त लागतात ना तुम्हाला, त्याच्यामुळे इतकं आता खायला लागलेत ना. तर चला आम्ही आहे ना आता पटक्याने उरकतो आता, कारण तर घरी सुद्धा जायचंय. बघा आई परत एकदा दुसरं पातेलं घेते. हे चला पटकेने. बघा हे आता ना परत एकदा हे साफ करून घ्यायच्यात. पिंके ते दाखव बरं किती झालेत मागाचे. बघा एवढं आहे. हे भरपूर झालेत बघा. पाणी टाकून त्याच्यावरती. लय गरम आहे ना. तर गरम आहे त्याच्यामुळे ना पाणी मारून घेतलंय. बघा हे सुद्धा आता त्याच्यामध्ये वाढीव होणार आहे. भरपूर झाल्यात बघा. झालं साफ करून. ताटच भरलाय ना. हा ताटच भरलंय. 1 किलो असते तरी. हा 1 किलो असते. 1 किलो असन इतके आहेत. हा लय जड लागते बघा. हा 1 किलो असतीलच बघा. सगळे मोठे मोठे आहेत. सगळे मोठे आहे ना. एकदम अंड्यावरचे आहेत. अंड्यावरचे आहेत आणि आता झालंय उरकलंय आमचं आता सगळं. समजतीला दम नाही. आणि कोकणामध्ये आहे ना शिंपल्या जास्त खातात. मग कोकणामध्ये इकडे आहे ना मोठे मोठे डॅम आहेत ना, त्याच्यामध्ये सुद्धा शिंपल्या आहेत. तर कोकणामधून आहे ना लोक येतात ते शिंपल्या काढण्यासाठी. तर चला सगळं उरकलंय आता आपलं आणि आलोय वरती निघून. सगळे शिंपले सुद्धा साफ करून घेतल्यात. दुसऱ्या बारीने पण यायचंय ना आपल्याला. दुसऱ्या बारीने सुद्धा येणार आहे लय मजा आम्ही, वाटते. कारण तर मजा सुद्धा भरपूर येते. आणि मेन म्हणजे ना इथं जे ना रेसिपी सुद्धा बनवायचा प्लॅन आहे दुसऱ्या वेळेस. आता तर काय जमायचं नाही अजिबातच, कारण तर आहे ना इतका अंधारच पडलाय डायरेक्ट आता. आणि आलो आपण ना 5ला आलोय नदीवरती. तर आपला प्लॅनच नव्हता रेसिपीचा, घरी घ्यायचा प्लॅन होता. त्याच्यामुळे ना उशिराने चालतं. आणि झालेत आपलं सगळे शिंपले काढून झालेत, साफ करून सुद्धा घेतलेत. आता मजा पण लय आली ना. माझे सुद्धा ना भरपूर येते कारण तर शिंपले काढायला. आणि एका हातामध्ये ना जवळजवळ 3, 4, 4, 5 असे सुद्धा भेटतात. तर मजा ती वर्षात नाही ना एकदाच ह्या टायमिंगला अंड्यावरच्या असतात, त्याच्यामुळं खायला सुद्धा चवदार असते. आणि या पोरांनी आता 4-5 शिंपल्या इथंच भाजून खाल्ल्या. आणि बारकी तर काय ऐकतच नव्हती, सारखीच मागायची. तर आता निघालोय आम्ही घरी. तर चला भेटू परत एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.